ओम काळेश्वरी ओम नमो भगवती आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे. आता मित्रांनो, आपण अंबाबाईचा जोगवा घरोघरी जाऊन जोगवा मागतो. आता जोगवा मागितल्यानंतर जे पीठ मिळतं आपल्याला, जे धान्य मिळतं, त्या धान्याचं आपल्याला काय करावं लागतं आणि काय करायचं असतं, हे कधी आपल्याला गुरुने कधी सांगितलं नाही किंवा काही गुरूंनी सांगितलं पण असेल. परंतु आज मला वाटलं की तुम्हाला हा व्हिडिओ सांगावं की जोगवा मागितल्यानंतर आपण त्या धान्याचं, त्या मिठाचं, पिठाचं आपण काय केलं पाहिजे आणि काय करावं लागतं. तर ओम काळेश्वरी आई राजा उदे उदे सर्वांना माझं पाया पडणं येतंय. कारण मी पहिल्यापासून सांगितलं होतं की जोगवा किंवा अंबाबाईचा जोही कार्यक्रम किंवा जोही भक्त आपल्याला समोर येतो त्याला आपण पाया पडणं घालणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर प्रथमतः सर्वांना माझं पाया पडणं येतं अंबाबाईचं. तर जोगवा जो मागितला जातो आपण, तर जोगवा मागितल्यानंतर आपण त्या मिठापीठाचं काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने. आता जोगवा मागताना काय होतं की आपण काही लोकांच्या घरी जातो आणि काही लोकांच्या घरी गेल्यानंतर ते आपल्याला कधी कधी त्यांची परिस्थिती नसते जोगवा देण्याची. तर मला एकच सांगायचं की जोगवा मागायला गेल्यानंतर कोणाकडे जर धान्य किंवा मीठ पीठ नसेल, तर त्यांनी फक्त हळदी कुंकवाचा जरी मान दिला तरी त्या आई जगदंबेला, आई अंबाबाईला प्रसन्न आहे किंवा तिला पावन होतो. कारण तिला फक्त लेण्याचा, हळदी कुंकाचा मान तिला हा महत्वाचा आहे. परंतु काही काही ठराविक ठिकाणी मी बघितलं की काय होतं ना, एखाद्याने जर जोगवा दिला नाही तर ती आराधीनबाई त्या ज्या माणसाकडे जोगवा घ्यायला गेली किंवा नाही जोगवा दिला त्या माणसाला आहे ना, श्राप, तळतळाट, बघून घेईन माझी अंबाबाई, अमकं करीन माझी अंबाबाई, तमकं करीन माझी अंबाबाई, असा श्राप दिला जातो नाही का. म्हणजे असं बोलतात काही पण वाईट वक्त बोलतात. पण मला काय वाटतं माहितीये का, अशा गोष्टी चुकीच्या आहेत आणि हे साप चुकीचंच आहे. कारण का, त्या अंबाबाईची माळ परडी आपल्याकडे जी आलेली आहे ती साक्षात आई अंबाबाई आली आहे आणि ती आपल्या कशासाठी आलेली, तर आपण तिची सेवा करायची म्हणून ती आपल्याकडे आलेली आहे. म्हणून ज्यावेळेस आपण अंबाबाईचा जोगवा किंवा येडेश्वरीचा जोगवा असू द्या, यमाईचा असू द्या, तुकाईचा असू द्या, तर आपण ज्यावेळेस जोगवा मागायला जातो त्यावेळेस आपण जोगवा घेऊन आल्यानंतर त्या जोगव्याचं काय होतं की काही काही वेळेस धान्यात धान्य होतं, मिठात धान्य म्हणजे पिठामध्ये धान्य होतं, असं एकत्र कधी कधी होतं. कारण ते परडी भरल्यानंतर त्याच्यातून इकडे तिकडे सांडलं जातं, तर ते होत असतं. परंतु जरी त्याच्यामध्ये ते एकत्र झालं आणि कसं जरी झालं, तरी ती तिची सेवा करून, चाकरी करून, आता आपण याला जर वारकरी संप्रदायामध्ये म्हणलं तर याला माधवगिरी म्हणली जाते. कारण त्यानंतर आपण नवनाथ पंथामध्ये गेलं तर याला भिक्षा म्हणली जाते नाही का. तर तसं अंबाबाईनी जसं नवनाथ पंथामध्ये काय म्हणतात ना, भिक्षा मागून आणून खाणं हे जे कार्य होतं आपलं, त्याच पद्धतीने आपल्या तुळजाभवानीचं, की तिचा भिक्षाच म्हणू आपण तिला, जोगवा जोगवा. तर त्या जोगवा मागून आणणं आणि त्या आणल्यानंतर त्या पदार्थाचं जेवण बनवणं आणि जेवण करून खाणं हे आपलं कार्य राहतं. मुळात म्हणजे ते धान्य एकत्र झालं किंवा काही जरी झालं असलं तरी ते आपण फेकून देऊ नये किंवा त्याचा काय म्हणतात ना, दुरुपयोग करू नये. शक्यतो ते जोगवा आणल्यानंतर जे काय आपण अन्न बनवतो किंवा ज्या पिठापासून ज्या भाकरी बनवतो, तर त्या भाकरी ह्या आपल्या कुटुंबाला म्हणा किंवा त्या भाकरीचे 3 भाग करणं गरजेचं आहे. आता 3 भागामध्ये तुम्ही एक घास स्वतः तुम्ही खाऊ शकता, तुमच्या घरच्यांना घालू शकता तोच, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एक घास जो आहे तो कुत्रा असेल म्हणजे पशूंना देणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये कुत्र्याला एक घास जातो आणि एक घास गाईला जातो. तर अशा पद्धतीने तो जोगवा म्हणजे ज्या ज्या वेळेस आपण जोगवा मागू, आता जेवणाच्या ताटावरती जरी बसलो आपण, जेवायला बसलो तरी सुवासिनीच्या हाताने जोगवा ज्यावेळेस आपण मागतो, म्हणजे ज्यावेळेस सुवासिनी जेवायला बसलेल्या असतात त्यांच्याकडे जोगवा मागावा लागतो आपल्याला, ताट घेऊन जोगवा मागावा लागतो. तर तो जोगवा मागल्यानंतर सुद्धा त्या अन्नाचे आहेत ना 3 घास करावे लागतात. एक आपल्याला उपास सोडताना, एक गाईला आणि एक कुत्र्याला, असे 3 घास करून द्यावे लागतात. त्याच्यामुळे जो जोगवा आपण आणलेला आहे किंवा जे 5 घरी जाऊन जोगवा मागितलेला आहे, तर या जोगव्याचा अन्न म्हणून सेवन करावं, ना की त्याचा उपयोग करावा आणि करू नये. कारण काय होतं की काही दिवसांनी आई अंबाबाई आपल्यावरती, मग जर आपण त्याचा दुरुपयोग केला म्हणजे काय फेकून दिलं, कचऱ्यात टाकलं, असं केलं,
तर हे अंबाबाई आपल्यावरती रुष्ट होते. दुसरी गोष्ट की फक्त नुसती माळपरडी घरात आणून पण उपयोग नसतो. तिला पौर्णिमेला म्हणा, नाही तुम्हाला पौर्णिमेला जमत तरी वर्षातून एकदा का होईना तिचा जोगवा मागणं हे गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला कुंकू येईल, तिच्या परडीचं कुंकू आलं तर त्या त्या ठिकाणी आपल्याला जाऊन ते परडीचा जो मानपान आहे, सन्मान आहे, आज हा मानपान सन्मान सगळ्यालाच नाहीये. काय, ज्याच्याकडे तुळजाभवानी, तुळजापूरची आई अंबाबाई आहे, अशाच लोकांना मानपान आहे, सन्मान आहे. नाही तर तुम्हाला कुत्रंही विचारणार नाही. पण आज तुम्हाला विचारतात का माहितीये का, की तिचा शिंगार तुमच्या गळ्यामध्ये, तिची माळपरडी तुमच्याकडे, साक्षात आई अंबाबाई तुमच्याकडे, म्हणून तुम्हाला विचारतात लोक. नाही तर आपल्याला कोणीही कुत्रं विचारणार नाही. आपलेच आपले वाईट असतात तर समाज तुम्हाला काय विचारणार आहे. पण आज जगदंबेने तुम्हाला एवढा जर मान दिलेला आहे तर तिच्या मानाचा, काय म्हणतात ना, तिने जो मान दिलेला आहे त्याचा सन्मान करायला शिका. आणि नाही तुम्हाला 5 घरं जाणं होत तर एक घर घ्या, जे लाखातलं एक घर असतं, जे मातंग समाजातलं, मातंग कुळातलं एखादं घर असेल, तर एक घर जरी घेतलं तुम्ही, तरी त्या कुळातलं एक जरी घर घेतलं मातंग समाजाचं, तरी तुम्हाला त्यांच्याकडनं काही नाही मिळू द्या, फक्त तिचं हळदी कुंकाचं लेणं जरी मिळालं, तिचा मान जरी मिळाला, तरी तुम्हाला सर्व दैवत पावल्यासारखं आहे. आता ते मातंग कुळातलंच का घ्यायचं, कशासाठी घ्यायचं, तर ज्यावेळेस नवदुर्गेचा आईने, दुर्गा मातेने नवदुर्गेचे ज्यावेळेस अवतार झाले, त्याच्यामधला एक अवतार म्हणजे आई दुर्गेचा साक्षात मातंगीचा अवतार म्हणजे मातंग कुळातला अवतार आहे. त्याच्यामुळे जगदंबेचं जे आहे की मातंगाच्या घराला तो मान दिलेला आहे. बाकी इतर जो सविस्तर व्हिडिओ असेल तो आपण नंतर पुढे त्या विषयावरती बोलू आपण, की कोणाचा जोगवा घेणं गरजेचं आहे, कसा घेणं गरजेचं आहे. तो जर तुम्ही मला विचारलं तर नक्कीच त्याबद्दल आपण व्हिडिओ बनवू. परंतु मला आता एवढंच सांगायचं की जे आपण जोगवा मागून आणतो तर त्या जोगव्याचा आपण 3 घास केले पाहिजे. एक आपल्याला, एक गाईला आणि एक कुत्र्याला दिला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला तो जोगवा मागावा लागतो आणि त्या जोगव्याची योग्य पद्धतीने त्याचा वापर करावा लागतो. तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला जोगव्याचा कसा वाटला तर कमेंट करून खाली सांगा. आणखी नवीन काही माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंट करा. त्यावरती मी व्हिडिओ बनवीन आणि सर्व लोकांपर्यंत प्रसार करण्याचा प्रयत्न करीन. ओम काळेश्वरी, ओम नमो भगवती, आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे. धन्यवाद. बाय बाय.